नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. तर आता पाऊस तर इतका भयानक पडतो आहे ना, की म्हणजे वादळ वगैरे होतं आणि त्याच्यामुळे ना बरंचसं जे पाणी असतं ना पावसाचं ते सगळं गॅलरीमध्ये जमा होतं आहे. आणि त्याच्यामुळे हल्ली ना मला दिवसातनं मला वाटतं 2 वेळा तरी मला गॅलरी सगळी धुवून काढावी लागते. कारण की कसं होतं की ते बाहेरचे पाय परत ओले पाय घरामध्ये येतात आणि परत घरामध्ये पण ओल होते. त्याच्यामुळे मी ते सगळं झाडून वगैरे घेतलं. आणि पाऊस तर काय इतका पडतो आहे ना, की म्हणजे मध्ये थोडा वेळ शांत राहतो आणि परत सुरू होतो आणि येतो तो इतका जोराचा येतो ना, की वादळी पाऊस येतो आणि सगळीकडे पाणी-पाणी होऊन जात आहे. तर आता इथे ती सगळी जी काही घरातली कामं असतात, नेहमीचीच असतात म्हणा ही सगळी. तर ती सगळी कामं मी आता करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मला जेवणाचं पण आटपायचं आहे. तर आज आहे सोमवार खरं तर आणि मला बरीच आज कामं आहेत. आम्ही शनिवार आणि रविवार गावीच होतो. गावावरून आलो म्हणजे रविवारीच आलो होतो. या रविवारी खरं तर आम्ही लवकर आलो होतो. तरी पण काय कामं संपले नाहीत. आल्यावरती एवढे कपडे पडले होते, ते सगळे धुतलेत आणि नंतर मग काय दमलो होती. मग लवकर जेवून मग झोपलेलो आणि आता सकाळी हे सगळे कपडे पण होते लावायचे. कपडे म्हणजे फारसे कपडे नव्हते, तर चादरी वगैरेच होत्या. तर त्या मशीनला लावलेल्या होत्या आणि पावसाचा एवढा आवाज होता ना, की ती मशीन बंद झाली याचा मला आवाज आला पण नाही. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मशीन चालू होती आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं आहे. मग बघायला गेले तर मशीन बंद झाली होती, पण तो स्विच तो जो असतो बंद करायचा राहिला होता. त्याच्यामुळे तो बंद केला आणि थोडं पावसाचं पाणी ना मशीनवरती पण पडलं, कारण की त्यावेळी वादळी पाऊसच सुरू होता आणि त्या गोंधळात सगळं मला ऐकायला पण नाही आलं मशीनचा आवाज. तर आता इथलं सगळं आधी लावून व्यवस्थित ठेवून देते आणि त्याच्यानंतर चादरी ज्या आहेत त्या आता मग पुढे तिकडे सुकत घालणार आहे. तर काय झालं होतं माहिती आहे का गोंधळ? खरं तर मला सोफ्याची जी कव्हरं आहेत ना, तर ती पण मला ती मशीनला लावायची होती, पण ते जास्त होणार होतं. कारण की चादरीचं परत वजन असतं सगळ्याचं आणि त्याच्यानंतर परत ही कव्हरं, तर म्हणून मग विचार केला की जाऊ दे ते कव्हर आणि ते सगळं आहे ते म्हटलं नंतर सेपरेटमधलं लावूया. आधी म्हटलं या चादरी म्हटलं मेन आहेत, तर त्या म्हटलं आधी धुवून टाकूया आणि नंतर मग म्हटलं थोड्या दिवसांनी म्हटलं ती कव्हरं वगैरे नंतर काढेन म्हणून. तर आता ही आधी पहिल्यांदा सुकत घालते, नाहीतर मग ते तसंच राहील काम. तर आधी इकडे चादरी वगैरे असल्यानं ह्या पुढची जी बाल्कनी आहे ना, तिकडे मी सुकत घालते आणि नेहमीचे जे कपडे आमचे असतात ते जी सेकंड आमची तिकडे जी बेडरूमला लागून आहे ना बाल्कनी, तर तिथे मी घालते. आणि आता थोडंसं बघा पाऊस कमी झाला आहे. आता परत येईल जोराचा, असं त्याचं चालूच असतं. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, की जे पावसाचं पाणी असतं ते झाडांना पण भेटतं. तर एक माझं काम हलकं आहे म्हणजे पावसाळ्यात काही फारसं पाणी झाडांना घालावं लागत नाही. आता इकडे झाडू वगैरे मारली आहे मी. आता फरशी लगेचच पुसून घेते, कारण की बाहेर सगळं आधी झाडून घेतलं आहे आणि म्हटलं त्याच्यानंतर घरात म्हटलं नंतर फरशी पुसूया. कारण की काय होतं की बाहेर मी झाडते ना, त्यावेळी ते परत ओले पाय घरामध्ये पण येतात. त्याच्यामुळे मग पहिल्यांदा बाहेरचं सगळं झाडून घेते आणि त्याच्यानंतर मग इकडे घरामध्ये फरशी वगैरे पुसून घेते. तर सकाळी आज लवकरच उठलो आहे, कारण की कामं बरीच आहेत आणि ते आवरायची आहेत. कामं ना संपतच नाहीत. आपण म्हणतो ना दिवसभर म्हणजे घरात असतो. लोकांचं असंच असतं की घरात राहते, काय हिला काम आहेत. पण कामं आज असं होतं ना, की माझं कामच संपत नाहीत. एकापाठोपाठ एक सगळी जी कामं असतात ती चालूच असतात. तर आता इकडे अहोंची पूजा चालू आहे आणि पूजा झाली का परत त्याचा नाश्ता वगैरे. तर नाश्ता मी बनवून ठेवला आहे आणि जेवण पण मी थोडंफार केलेलं आहे. नंतर मग कुकर वगैरे लावायचा आहे, तो नंतर मी लावून घेणार आहे. तर इकडे पूजा चालू आहे आणि गोल्डू बघा बाजूला बसून आहे. तो तर ना प्रसादाची वाट बघतोय. कधी एकदा प्रसाद आपल्याला खायला भेटतोय ते. आणि पाऊस थोडा कमी झाला आहे, परत येईल थोड्या वेळाने. त्याच्यानंतर मग मी सगळं घरातलं आवरून घेतलं आणि काय एक व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे पण होतं, ते सगळं करत बसले आणि दिवस माझा पूर्ण त्यामध्येच गेला. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. मला वाटतं 5:30 वाजून गेलेले होते आणि त्याच्यानंतर आता इथे मी किचनमध्ये हे सगळं जरा क्लिनिंगचं मी सुरू केलेलं आहे. तर आज मी खरं तर ठरवलं होतं की सगळं मी किचनच पूर्ण साफसफाई करून घेते, कारण की आता नंतर मी ना त्या दिवशी कॅलेंडरमध्ये बघितलं तर म्हटलं सगळे सण वगैरे यावर्षी लवकरच आहेत, गणपती पण लवकर आहे आणि सगळे एकदम आता पुढच्या महिन्यात सगळं सुरू होणार आहे ना, ते म्हटलं वेळ मिळेल न मिळेल म्हणून म्हटलं आपलं घर आधी म्हटलं झाडून घेतलेलं बरं, म्हणून मी विचार करत होते आज. पण आज काय उलटंच झालं. कधी कधी असं होतं आपण काही कामं ठरवतो पण ते काही शक्य नाही होतं. माझं पण तसंच झालं. तर म्हटलं आता म्हटलं जेवढं होईल तेवढं म्हटलं सफाई करून घेते
आणि त्याच्यानंतर मग कधीमध्ये वेळ भेटेल त्यावेळी मग राहिलेलं म्हटलं काम करून घेऊया. तर इथे हे जे 2 कॅबिनेट आहेत ना, ते फक्त साफ करणार आहे आणि हा जो ओपन जो स्पेस आहे तो मला तिथलं जरा सामान वगैरे लावायचं आहे. तर तेच आता म्हटलं जरा बघूया. आणि कसं होतं ना, की हे जरा साफसफाई केली ना, की आपल्याला पण लक्षात येतं कुठचं काय संपलेलं वगैरे आहे ते. कडधान्य संपले किंवा काय आणखी संपलेलं असेल तर ते आणायला पण भेटतं, म्हणून म्हटलं की ते बघूया. तर यावेळी मला माझ्याकडे ना एवढी कडधान्य वगैरे आहेत ना, की आता मी हल्ली तर असंच सुरू केलं आहे, की भाज्या करताना नेहमी म्हणजे मार्केटमधून जी काही भाजी आणतो ती आणि थोडंसं कडधान्याची भाजी पण बनवते, कारण की ती कडधान्य बरीच झालेली आहेत. आणि मी बघितलं ना तर माझ्याकडे 2 किलो मूग आहेत. म्हणजे एवढे माझ्याकडे मूग होते, मला माझ्या लक्षात पण नव्हतं एवढे माझ्याकडे आहेत ते. तर म्हटलं आता मूग जास्त वापरावे लागणार आहेत. आणि इथे साखर वगैरे पण संपलेली होती, तर साखर भरून ठेवून देते. आणि पण बरंच काय-काय छोट्या-छोट्या वस्तू काय-काय संपलेल्या होत्या त्या पण म्हटलं भरून ठेवूया. तर हे डबे पण म्हणजे थोडेफार जे आहेत ते मी धुतले आहेत, पण थोडेफार डबे धुवायचे पण आहेत. तर आज मला ना पूर्ण किचन साफसफाई करूनच टाकायची होती, पण काय वेळ झालेला आहे. आता काय परत संध्याकाळ झाली का परत म्हटलं जेवणाचं परत वगैरे बघावं लागतं, त्याच्यामुळे वेळ काय भेटणार नाही आहे. पण आज जितकं शक्य होईल तितकं करायचं आहे मला. तर आता इथे तुम्ही बघत असाल ओट्यावरती किती पसारा करून ठेवला आहे मी, कारण की ते कॅबिनेटमध्ये ना मी फक्त तिकडे ना सगळं म्हणजे जे काय बाजार असतो ना तो त्यामध्ये मी ठेवून देते. माझे जे पॅकेट पूर्ण म्हणजे वापरलेले नसतात ते फक्त ठेवते आणि जे वापरलेले असतात ते मग मी कुठच्या तरी अशा मोठ्या कंटेनरमध्ये वगैरे ठेवून देते. तर कसं म्हणजे ते ना तिथे असे पॅकेट ठेवले ना की लक्षात येते काही संपलेलं वगैरे असेल तर. आणि रवा पण मी बघितल्यानंतर रवा पण माझ्याकडे बराच आहे, तर म्हटलं आता रव्याचं काय काय करायला पाहिजे, नाही तर मग तो तसंच राहणार आहे माझ्याकडे. तर असं बरंच काही काय आहे. ते आता इथे ना थोडी हळद पण जी नेहमीचा जो मसाल्याचा डबा होता ना त्यामध्ये हळद पण संपलेली होती, तर म्हटलं हळद पण म्हटलं त्यामध्ये भरून ठेवते. तर मसाल्याचे डबे मी क्लीन केलेले आहेत, पण बाकी जे इतर काही काही डबे आहेत ते क्लीन करायचे आहेत. तर आज काही शक्य होणार नाही आहे. थोडेफार मी 1-2 डबे मी काढलेत धुवायला आणि बाकीचे मग म्हटलं राहू दे आता ते तसंच ठेवते. कारण किती ना साफसफाई करायला गेलं काय एक काम वाढतही जातं. त्याच्यामुळे म्हटलं की थोडं-थोडं आपलं एक-एक करून टाकूया. आणि माझ्याकडे ना पापड पण बरेच झालेले होते. तर पापड इतर पण वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवलेले होते. ते म्हटलं आता काही डब्यांमध्ये म्हटलं राहिलेत तर ते म्हटलं एकत्र अशा एका डब्यामध्ये ठेवून देते. आणि त्याच्यानंतर पोहे पण असे आहेत ना, पोहे गावठी पोहे पण माझ्याकडे बरेच साठलेले होते. तर ते आता काय करायचं मला प्रश्नच पडला आहे. कारण की आमच्याकडे काय होतं नाश्त्यामध्ये आम्ही फारसं काही नाही म्हणजे दररोजच्या नाश्त्याला तर असं भाजी भाकरी किंवा चपाती भाजी हेच असतं. त्याच्यामुळे रवा म्हणा किंवा पोहे वगैरे हे संपले जातच नाहीत माझे. त्याच्यामुळे आता म्हटलं काहीतरी बघायला पाहिजे, नाहीतर इतर काहीतरी रेसिपी वेगळं काहीतरी असेल तर ट्राय करायला पाहिजे. आणि इथे पण हे काहीतरी तीळ होते वाटतं. हो, पांढरे तीळ होते आणि ते खराब झालेले होते. तर ते काढून टाकले मी आणि थोडेसे चांगले तीळ पण होते. नवीन हल्ली आणलेले होते. तर ते जरा दुसऱ्या म्हटलं कंटेनरमध्ये ठेवून देते. आणि हे सगळे पापड आहेत बघा. हा एक डबा पूर्ण पापड भरून आहे. दुसरा पण जो डबा होता तो पण मला त्यामध्ये इतर काहीतरी ठेवलेलं होतं. तर ते पण मला काढावं लागलं आणि म्हटलं आता त्यामध्ये सगळे इतर जे काही पापड राहिलेत वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते. तर ते सगळे ठेवले. हे आता कोणी दिलेले होते पापड. तर म्हटलं हा याच्यासाठी आता डबा रिकामा करते आणि त्यामध्ये सगळं ठेवून देते. आणि त्याच्यानंतर मिरच्या पण होत्या. यावर्षी ना मिरच्या मी काय केल्या नव्हत्या, पण मला मिरच्या माझ्याकडे होत्या. त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी पण म्हटलं की ते पण म्हटलं एका कंटेनरमध्ये ठेवून देऊया व्यवस्थितपणे. आणि कसं आहे आपण सगळं व्यवस्थित लावून ठेवलं की आपल्याला मिळतं पण पटकन. तर हा एक डबा मी पूर्ण भरलेला आहे. आणखी पण मला वाटतं आणखी एक छोटा डबा आहे. त्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत ठेवलेले. तर किचनमधलं थोडंफार मी आवरलं आणि त्याच्यानंतर म्हणजे बाहेर काळोख होत आलेला होता, म्हणून म्हटलं ते कपडे म्हटलं बाहेरचे आणून ठेवते. आणि म्हटलं ते आधी म्हटलं या जे स्टँड आहे कपड्यांचं त्यामध्ये घालते. आणि इतके म्हणजे कपडे एका वेळी धुतले ना की ते पूर्ण स्टँड जे असतं ना ते कपड्यानेच भरून जात आहे. तर काही कपडे ठेवायला जागा पण नव्हती, तर थोडेफार मग बाहेरच सुकत घातलेत. म्हटलं ते नंतर म्हटलं दुसऱ्या दिवशी म्हटलं ठेवेन काढून. आणि आता इकडे सगळे कपडे झालेले आहेत. काही सुकलेले बघत होते मी, पण ते सगळे काही सुकले नव्हते, कारण की आल्यावरती पण मी सगळे एकदम धुवून टाकले होते ना, त्याच्यामुळे ते सुकले पण नव्हते. तर थोडंफार ॲडजस्ट केलं कपडे आणि ते असेच वाळत घातलेत. आणि त्याच्यानंतर काय झालं की
भाजी वगैरे जी होती ना ती सगळी संपलेली होती, त्याच्यामुळे मी यांना आणायला सांगितलेली होती. तर सामान जास्त होतं कारण की भाजी होती, परत अंडी पण नव्हती, संपलेली होती. तर आम्ही काय करतो, अंडी ना एकदमच असा ट्रे घेऊन येतो, तर तो पण होता आणायचा. त्याच्यामुळे मग मी खाली गेले होते आणायला. तर आता हे ट्रे वगैरे सगळं घेऊन आता आम्ही आलो आहे वरती आणि आता इथे सगळी भाजी वगैरे आणलेली आहे, तर ती आता लावून ठेवायची आहे मला. अंडी ठेवून दिली आहेत, आता फक्त भाजीच होती लावून ठेवायची, ती लावली. त्याच्यानंतर कुकर होता, म्हणजे भात लावायचा होता आणि म्हणून मग भात लावला आधी पहिल्यांदा. आणि नंतर आता इथे म्हटलं की चवळीची मी भाजी बनवलेली होती, तर त्याची थोडी भाजी होती. आणि सकाळी मला वाटतं मी गवारीची पण भाजी बनवली होती. म्हणजे मी हल्ली 2 प्रकारच्या अशा भाज्या बनवते, एक कडधान्य आणि एक अशी भाजी. त्याच्यामुळे मग ती चवळीची भाजी होती, म्हणून म्हटलं आता भजी बनवते. म्हटलं मस्त बाहेर गार पण झालेला आहे, पाऊस म्हटलं एवढा पडतो आहे, तर गरमागरम म्हटलं भजी पण छान लागतात, म्हणून मग भजी तळायला इथे घेतलेली आहेत. तर चला, आजचा हा व्लॉग इतकाच होता. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.